ज्यांचे आपण असताच विचार ऐकले ते कर्नाटकचे कृषी खात्याचे मंत्री एन स्वामी, त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध संस्थांचे आलेले मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आणि कृषी विकास केंद्राच्या वतीनं राजेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली गेली काही वर्ष आपण हे कृषक या ठिकाणी आयोजित करतो. शेतीच्या क्षेत्रामध्ये दुनियात बदल होत आहे, नवीन नवीन संशोधन होत आहे. त्या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होतो आहे आणि ते तुम्हा लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तरच त्या संशोधनाचा खरा उपयोग आहे. आणि म्हणून कृषकसारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेलं काम पोचवण्याच्यासाठी आणि तुम्हा लोकांना काय बदल होत आहेत त्याच्या पाठीमागचं सूत्र काय हे समजून घेण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त पडते. शेतीचे प्रश्न एकदा यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला की या देशाच्या शेतीचा प्रश्न काय आणि किती आहेत. त्यांनी उत्तर दिलं की 10 तोंडी रावण असतो तसं शेतीचे प्रश्न आहेत. तो एकच प्रश्न आहे असं नाही. पाण्याचे प्रश्न आहेत, जमिनीचा पोत कसा सांभाळायचा त्याबद्दलचे प्रश्न आहेत, कोणतं बियाणं चांगलं कोणतं नकली त्यासंबंधीचे प्रश्न आहेत, कष्ट केल्याच्यानंतर गुंतवणूक केल्याच्यानंतर त्याला मिळणारी किंमत ही योग्य आहे का, शेतीचा धंदा आजवरच्याचा होतो आहे हा प्रश्न आहे. आणि ते खरं आहे की हे सगळे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नातून सोडवणूक करणं हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखं आहे. याच्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आणि विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते. पण अलीकडं एक बघण्याचा या विषयाकडे दृष्टिकोन बदलला आहे. कधीकधी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्याच्या नंतर मला ते खाजगी सांगतात तुम्ही पिकवणारे आम्ही खाणारे. या देशात पिकवणारे किती आणि खाणारे किती याचा जर मोजरा घेतलं तर पिकवणाऱ्यांच्यापेक्षा खाणाऱ्यांचं महत्त्व हे आहे. आणि मी सांगत असतो की पिकवणारा हा जर कर्जबाजारी झाला, तो संकटात गेला तर खाणाऱ्यांना कशावर अवलंबून राहावं लागेल. असा होता मला आठवतं आहे त्या काळात मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो आणि माझ्याकडे अन्न पुरवठा खातंही होतं आणि त्यावेळेला दुष्काळ पडला, धान्य परदेशातनं आणलं आणि ते धान्य म्हणजे ज्वारीच्या ठिकाणी मिलो होतं आणि त्या मिलोची लाल भाकरी मला माहिती नाही तुमच्यापैकी कोणी पाहिली का नाही. ती लाल भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्पन्न घडलं दुष्काळ पडला म्हणून या देशामध्ये आलेला होता. आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर शेतकरी त्याचं उत्पादन, त्याची उत्पादन क्षमता, त्याच्या उत्पादनाची किंमत याच्यावर चर्चा घेऊ शकत नाही. हल्ली एक आंदोलन झालं. मी गेलो होतो नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांच्याकडे आणि कांद्याच्या किमती जास्त आहे. त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नव्हता.
फक्त परदेशात कांदा पाठवला तर किंमत मिळत होती, पण केंद्र सरकारने परदेशामध्ये कांदा पिकवायला पाठवायला 40% ड्युटी बसवली. मला आठवतं आहे मी शेती खात्याचा मंत्री होतो केंद्रामध्ये, आणि कांद्याच्या किमती ह्या वाढल्या. पार्लमेंटचा हाऊस सुरू झालं आणि विरोधी पक्षाचे भाजपचे लोक कांद्याचा माळा गळ्यात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की शरद पवार इस्तिफा देतो. स्पीकरने विचारलं हे काय आहे, कशासाठी गोंधळ? तर विरोधकांनी सांगितलं की कांदा खाणं परवडत नाही, प्रचंड किमती वाढल्यात आणि त्याला जबाबदार शेती मंत्री आहे आणि म्हणून त्याचा राजीनामा आम्ही मागतो. मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खरं असा करा. मी त्यांना सांगितलं पार्लमेंटचं की रोजच्या खाण्यामध्ये जो तुमचा खर्च आहे त्या खर्चामध्ये कांद्याचा खर्च किती आहे? ज्वारीचा खर्च असेल, डाळीचा खर्च असेल, तेलाचा खर्च असेल, तिखटाचा खर्च असेल, पण कांद्याचा असा किती खर्च आहे? आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही तर माणूस काही उपाशी राहिला असं होत नाही. आणि म्हणून हा कांदा उत्पादक देशाचा जिल्हा शेतकरी आहे आणि जिल्हा शेतकऱ्याला कधी 2 पैसे मिळत असतील तर लगेचच किमती थांबवण्याच्यासाठी निर्यात बंदी घाला, ही मागणी मला मंजूर नाही. तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कवल्याच्या माळा घाला, मी कांद्याची किंमत खाली येऊन देणार नाही. त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे, त्यासाठी काय सेवन करायचं हे दररोज सांगितलं. आणि शेवटी सगळे गप्प बसले आणि ते मान्य केलं. आज कालच्या संसदेमध्ये मी वाचलं की आपल्या देशामध्ये साखर कारखाने आहेत, आपल्या भागात 3 कारखाने आहेत. त्या साखर कारखान्यापासून आपण साखर करतो, अल्कोहोल करतो, इथेनॉल करतो, आणखीन काही पदार्थ करायचा संशोधन करतात. पण त्याच्याबरोबर आपल्या कारखान्याच्या जवळ मळीचे हे टँक्स असतात. ही मळी त्या ठिकाणी पडलेली असते आणि ती मळी निर्यात करता येते. काल केंद्र सरकारने सांगितलं मळी निर्यात करायची नाही, आधी निर्यातच कमी होते, पण त्या मळीची किंमत मिळत असेल तर ती निर्यात केल्यानंतर मिळत असेल तर ती का नाही करायची? जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या घावाची किंमत ही ज्या ज्या पद्धतीने मिळते ती मिळत असताना त्याला जर कुणी आडवं लावायचं असेल तर तो खरा शेतकऱ्याचा हितकर्ता नाही. आणि तसं चित्र आज देशामध्ये दिसतं आहे. थोडी किंमत वाढली की सरकार लगेच भावना उचलतात आणि त्या किमती रोखण्याचा प्रयत्न करतात, धोरणं आखतात, पण शेतकऱ्याला त्याची किंमत काय द्यावी लागते हे याचा विचार करत नाहीत. शेतीवरचा बोजा मी नेहमी सांगत असतो हा वाढलेला आहे. शेतीवरचा बोजा कमी केला पाहिजे. 35 स्वतंत्र झालं तेव्हा 35 कोटी लोकसंख्या होती, त्याचे 80% लोक शेतीवर होते. आज आपण 56% लोकसंख्या आहे. ही शेतीवर अवलंबून, पण शेती मात्र तितकी राहिलेली नाही. MIDC झाली, शेतीची जमीन गेली. रस्ते हायवे झाले, शेतीची जमीन गेली. धरणं बांधली, शेतीची जमीन झाली. नव्या मुंबईसारखं शहर झालं, शेतीची जमीन झाली. म्हणजे शेतीची जमीन कमी होते आणि शेतीवर जवळपास 30% लोक आज राहिलेले आहेत वाढत्या लोकसंख्येच्यामुळं. आणि त्यामुळं शेतीच्या संदर्भात वेगळा दृष्टिकोन केला पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मुलाला 2 जर असतील तर एकाला तरी कुठे ना कुठे नोकरी मिळेल याची खबरदारी घेतली पाहिजे. तरच शेती ही फायद्याची होईल आणि ती फायद्याची होण्याच्यासाठी
जशी धोरणं महत्त्वाची आहे तसं संशोधन त्यामध्ये नवीन घेतलेला शोध तो शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि कृषकसारख्या या प्रदर्शनामधनं हे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. ते तुम्ही पुढच्या 4-5 दिवसामध्ये पाहाल. जे काही नवीन बदलत आहे ते जाणून घ्याल आणि ते तुमच्या शिवारामध्ये तुमच्या शेतीमध्ये आणून तुमची सांस्कृतिक स्थिती ही सुधारणार अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. कर्नाटकाचे मुख्यमंत्री अगत्याने या ठिकाणी आले. कर्नाटक त्यांचा स्वतःचा जो जिल्हा आहे मंड्या म्हणून, त्या मंड्या जिल्ह्यामध्ये 5 साखर कारखाने आहेत. त्यामुळे ऊसाचं महत्त्व त्यांना समजतं. शेतीच्या क्षेत्रात लक्ष घालणारे ते आहेत आणि अगत्याने ते या ठिकाणी आले. त्यांना मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्यांना हे आर्थिक वर्ष शेतीचं वर्ष सुखा समाधानाचं जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब.